हाय, हॅलो, नमस्कार. आज मी बोलणार आहे, आपल्याला नकारात्मक भावना, आपल्या आयुष्यात मनात येणाऱ्या नकारात्मक भावना आपल्याला सक्सेसपासून कशा अडवतात किंवा यशाचा मार्ग कसा अडवतात. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे. मी लाईफ कोच, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामर आणि मनी माइंडसेट कोच म्हणून काम करते. सो ह्या विषयावर बोलायचं झालं तर मी नेहमीच म्हणते की सगळं काही आपल्या आत आहे, आपण सगळं बाहेर शोधत आहोत. तर ह्या दृष्टीने मी एक स्टोरी सांगणार आहे जी तुम्हाला रिलेट करेल आणि तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करण्यास मदत करेल. सो एक माणूस असतो आरव नावाचा. तो एके ठिकाणी बिझनेस करत असतो, व्यवसाय करत असतो. तर व्यवसाय करताना त्याला प्रचंड प्रमाणात अपयश येतं, राग येतो. अपयशामुळे राग येतो, भीती वाटते, ताण येतो आणि मग प्रॉब्लेम सुरुवात होतात. त्याने सगळं शिकलेला असतो, सगळ्या गोष्टी नवीन नवीन शिकून त्याने इम्प्लिमेंट केलेल्या असतात. बिझनेसमध्ये जे काही लागतं ते सगळं त्याने केलेलं असतं, पण तरीही त्याचा बिझनेस सक्सेसफुल होत नाही. त्यामुळे तो कंटाळतो आणि त्याला असं वाटतं की मग आता आपण गुरूंकडे जाऊया. म्हणून तो जंगलात एके ठिकाणी जातो आणि त्यांना विचारतो की गुरुजी, माझ्याबद्दल असं, माझ्याबरोबर असं का घडत आहे. तेव्हा गुरुजी त्याला चालत चालत घेऊन जातात एके ठिकाणी, जिथे तलाव असतो आणि एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी, तळ दिसेल असा पाणी असतं. त्याला विचारतात, तुला इथे काय दिसतंय. सगळं क्लिअर, क्रिस्टल क्लिअर दिसतंय, पाण्यामध्ये स्पष्ट दिसतंय असं ते म्हणतात. मग गुरुजी काय करतात, एक दगड घेतात आणि तो पाण्यात टाकतात. तर त्यामुळे लाटा निर्माण होतात त्या पाण्यामध्ये. तेव्हा ते त्याला त्याला विचारतात, आता तुला काय दिसतंय. तर सगळं अस्पष्ट दिसतंय. सो ते त्याला म्हणतात की एक्झॅक्टली सेम गोष्ट तुझ्याबरोबर घडत आहे, की तुझ्या मनामध्ये तू जरी बाहेरून सगळं शिकला आहेस, उच्च शिक्षित आहेस, गोष्टी सगळ्या चांगल्या चालू आहेत, बाहेरून सगळं ओके आहे, पण आत तुझ्या भीती, नकारात्मक भाव, जेलसी, ह्याला असं का झालं, मलाच का नाही मिळत, मग मी सगळं प्रयत्न करूनही माझ्याबरोबर असं का घडलं, असे सगळे विचार तुझ्या आत चालू आहेत. तेव्हा त्याला कळतं की ओके, ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. मग आता काय करायचं, असं गुरुजी हे करतात. मग त्याला म्हणतात, त्याला एक फुगा देतात. त्या फुग्यावर राग, मद मत्सर, लोभ किंवा त्रास, जे काही तुला वाटतं निगेटिव्ह भावना आहेत, त्या लिहून काढायला लावतात आणि तो फुगा घेऊन त्याला धावायला लावतात. आणि तो फुगा घेऊन भरपूर वेळ धावतो, दमतो आणि येऊन गुरुजींना विचारतो, आता काय करू. तेव्हा ते सांगतात, आता तो सोडून दे तुझ्या हातात. सोडल्यानंतर त्याला काय वाटतं, आतून शांत वाटायला लागतं. सगळ्या गोष्टी रिलीज झालेल्या वाटायला लागतात. सगळं काही, मनात असलेला राग निघून जातो. त्यालाच का मिळतं यश ही भावना निघून जाते. मला का नाही मिळत हे सगळं निघून जातं. सो मनातल्या भावना बाहेर काढून टाकल्यामुळे त्याला एक प्रकारचा उसासा मिळतो, म्हणजे शांत होऊन जातो तो. आणि त्यानंतर तो स्वतःचा पॉझिटिव्हिटीकडे निघायला लागतो. म्हणजे तो काही स्वतःला सवयी लावून घेतो चांगल्या, सतत सकारात्मक विचार करायला लागतो, ध्यान करायला लागतो, शांत श्वास घ्यायला लागतो. मी सांगते तसं होपोनोपोनो करू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तो करायला लागतो आणि रोजच्या करण्यामुळे तो वर वर अपग्रेड होत जातो आणि तो सक्सेसफुल बिझनेसमन बनतो. कारण की तो बाहेरून आणि आतून एकाच लेवलला येतो. सो याचं तात्पर्य हेच आहे की नकारात्मक विचारांनी आपण अधोगतीकडे जातो, सकारात्मक विचारांनी आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळायला लागतं. म्हणजेच काय, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसणे हे घालवून टाकणं, सेल्फ साबोताज करणे हे काढून टाकणं, मला हे जमणारच नाही हे म्हणण्यापेक्षा प्रयत्न करणं, ह्या गोष्टी इथे करायची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता तेव्हा तुम्हाला यश हे मिळणारच आहे. सो तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे यायचं आहे आणि गोष्टी हव्या तशा पद्धतीमध्ये अट्रॅक्ट करायच्या असतील, शांत श्वास घ्यायला शिका. 5 मिनिटं दिवसातून शांत श्वास घ्यायचे, तुम्हाला नेक्स्ट लेवलची एनर्जी मिळते. सगळे नकारात्मक भाव आपण विसरून जातो. मेडिटेशन करणं, शांत श्वास, दुसरा मेडिटेशन, डोळे मिटून शांत बसणं, त्यानंतर होपोनोपोनो करणं, EFT करणं, ह्या सोपे मार्ग झाले. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला सक्सेसपासून कोणीच अडवू शकत नाही. तर यश मिळवायचं असेल तर ह्या 4 गोष्टी नक्की करून बघा. थँक्यू.